Today we are going to learn about class 5th Maharashtra Board subject mathematics. Problem set 49, example number 5th and Today we are going to learn about problem set 49, example number 5th. Now listen carefully. I read aloud the example number 5th. Sanju completes 12 rounds around a square park every day. If one side of the park is 120 meter, find out the kilometers and meters the distance that Sanju covers daily. इन मराठी लँग्वेज संजू कंप्लीट संजू पूर्ण करतो 12 राऊंड्स म्हणजे 12 राऊंड अराऊंड म्हणजे भोवताल 12 राऊंड पूर्ण करतो ए स्क्वेअर पार्क एव्हरी डे. प्रत्येक दिवशी स्क्वेअर आकाराच्या पार्कला एव्हरी डे 12 राऊंड पूर्ण करतो. इफ जर वन साइड ऑफ द पार्क जर त्या पार्कची एका साईडचं माप आहे 120 मीटर तर फाइंड आउट शोधून काढा इन मध्ये किलोमीटर अँड मीटर किलोमीटर आणि मीटरमध्ये शोधून काढा द डिस्टन्स म्हणजे अंतर शोधून काढा. डिस्टन्स म्हणजे अंतर शोधून काढा. डॅट संजूज कव्हर डेली दररोज संजू किती अंतर चालतो किती अंतर कव्हर करतो हे शोधून काढा. अशा पद्धतीचं हे गणित आहे. तर हे गणित सॉल्व्ह करताना आपल्याला स्क्वेअर आकाराचा पार्क दिला इथं स्क्वेअर आकाराचा पार्क दिला आहे. तर स्क्वेअर आकाराचा पार्क दिला असल्यामुळे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काढावं लागेल आणि मग आलेल्या उत्तराला 12ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काढल्यानंतर त्याचं 1 राऊंड अराऊंडचं जे डिस्टन्स आहे हे कव्हर होईल आणि मग 12ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपलं जे 12 राऊंड अराऊंडचं डिस्टन्स आहे हे कंप्लीट होईल. तर आपण आता हे गणित सॉल्व्ह करूया. तर पाचव्या गणिताचं उत्तर लिहिताना आपल्याला म्हणावं लागेल संजू कंप्लीट्स द डिस्टन्स इन द शेप ऑफ स्क्वेअर ऑफ पार्क 12 राऊंड अराउंड एव्हरी डे. आणि त्याच्यानंतर लिहावं लागेल धिस पार्क इज वन साइड इज इक्वल टू 120 मीटर. सो फॉर द फाइंड आउट 12 राऊंड अराउंड देअरफॉर फर्स्ट वी फाइंड आउट 1 राऊंड अराउंड डिस्टन्स. 12 राऊंड अराऊंड डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला 1 राऊंड अराऊंड डिस्टन्स काढावं लागेल आणि 1 राऊंड अराऊंड डिस्टन्स काढण्यासाठी त्याची साईड माहीत पाहिजे साईडचं माप माहीत पाहिजे ते आहे 120 मीटर. तर आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल पेरिमीटरचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय आहे पेरिमीटरचा फॉर्म्युला द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साईड आणि साईडचं माप आहे 120 मीटर. मग 4 जशानं तसे मल्टिप्लाय जशानं तसाच आणि साईडचं माप आहे 120 मीटर. ते आपण व्हॅल्यू तिथे ठेवून घेऊ. नंतर त्याचं उत्तर आलं 400 4 2 जा 8 4 1 जा 4 म्हणजे 480 मीटर. हे 1 राऊंड अराऊंड डिस्टन्स निघालं. पण आपल्याला काय पाहिजे 12 राऊंड अराऊंडचं डिस्टन्स पाहिजे म्हणून आपल्याला या 1 राऊंड अराऊंडच्या डिस्टन्सला 12ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे बट संजू एव्हरी डे 12 राऊंड अराऊंड डिस्टन्स कवर प्रत्येक दिवशी 12 राऊंड अराऊंड डिस्टन्स कवर करतो संजू आणि हे 1 राऊंड अराऊंडचं माप निघालेलं आहे 480 मीटर. तर याला मल्टिप्लाय 12 करावं लागेल. म्हणजे 1चं माप निघालं आहे 12चं माप काढायचं आहे एकापासून अनेकाची किंमत काढायची आहे म्हणजे मल्टिप्लाय करावं लागते. म्हणून देअरफॉर 480 मीटर मल्टिप्लाय 12 12 0 0 12 8 जार 96 96चे 6 कॅरी आले 9 आणि 12 4 जा 48 48 आणि 9 57 म्हणजे किती मीटर माप आलं 5760 मीटर. हे 12 राऊंड अराऊंड डिस्टन्स निघालं. 12 राऊंड अराऊंड डिस्टन्स पार करण्यासाठी किती मीटर चालावं लागेल त्याला 5760 मीटर डिस्टन्स कवर होईल तेवढ्यात. तर आता याला आपल्याला किलोमीटरमध्ये विचारलं आहे तर 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर म्हणजे 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. मग याला आलेल्या उत्तराला मीटरमध्ये दिलेलं आहे आलेलं उत्तर त्याला आपल्याला 1000ने डिवायडेड करावं लागेल. तर आपल्याला 5760
ला डिवायडेड बाय 1000 जर केले तर 5 किलोमीटर 760 मीटर हे उत्तर निघेल. म्हणून आपल्याला देअरफोरमध्ये म्हणावं लागेल की 5 किलोमीटर 760 मीटर द डिस्टन्स दॅट संजू कवर डेली. धन्यवाद. Now we are going to learn about problem set number 49, example number 6. Now I read aloud and listen carefully. The length of a rectangular plot of land is 50 meter and its width is 30 meter. A triple fence has to be put along its edge. If the wire costs 60 rupees per meter, what will be the total cost of the wire needed for the fence? आता याचा मराठीत अर्थ पाहू. द लेंथ म्हणजे लांबी ऑफ ए रेक्टँग्युलर प्लॉट, रेक्टँगल आकाराच्या प्लॉटची लांबी आहे 50 मीटर आणि त्याची विड्थ आहे म्हणजे ब्रीथ आहे म्हणजे रुंदी आहे 30 मीटर. ए ट्रिपल फेन्स हॅज ए टू बी पुट अलॉंग इट्स एज. 3 राऊंड फेन्स करायचे आहे त्याला, तर 3 राऊंड फेन्स करायचे आहे वायरने आणि 1 मीटरला 60 रुपीज पर मीटर त्याची कॉस्ट आहे त्या वायरची. म्हणजे त्या वायरची किंमत आहे 60 रुपये पर मीटरला, 60 रुपीज पर मीटरला. तर व्हॉट विल बी टोटल कॉस्ट, टोटल कॉस्ट ट्रिपल फेन्स केल्यावर टोटल कॉस्ट किती येईल हे आपल्याला काढावं लागेल. तर सर्वात अगोदर आपल्याला याचं पेरिमीटर काढावं लागेल, रेक्टँग्युलर प्लॉटचं पेरिमीटर काढावं लागेल आणि पेरिमीटर काढल्यानंतर त्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग 60ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर त्याचं गणित अशा पद्धतीने निघेल. आता 6व्या उदाहरणाचं उत्तर लिहिताना आपल्याला सर्वात अगोदर लिहावं लागेल की द रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ द लँड, लेंथ आहे 50 मीटर आणि विड्थ आहे 30 मीटर. म्हणजे रेक्टँग्युलर आकाराचा प्लॉट आहे आणि हा जो आहे इथे आपण शेप काढून घेतला आहे त्याचा 50 मीटर लेंथ आहे आणि 30 मीटर विड्थ आहे म्हणजे ब्रीथ 30 मीटर आहे. बाय वायर म्हणजे त्याला वायरने, बाय म्हणजे ने, वायरने ट्रिपल फेन्स करायचा आहे, ट्रिपल राऊंड वायरने बांधायचा आहे त्या रेक्टँग्युलर आकाराच्या प्लॉटला. तर किती लागेल म्हणते, पण मग परंतु आपल्याला काय काढावं लागेल. फर्स्ट वी फाइंड द वन फेन्स हॅज टू बी पुट अलॉंग इट्स एज. 1 राऊंड अराउंडचं फेन्स काढावं लागेल. वायर 1 राऊंडला किती वायर लागेल हे काढावं लागेल. तर 1 राऊंडला वायर काढण्यासाठी याची परिमिती काढावं लागेल म्हणजे पेरिमीटर काढावं लागेल. आणि पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे 2 मल्टिप्लाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय विड्थ. आणि 2 मल्टिप्लाय जशान तसे, लेंथ आहे 50 मीटर म्हणून 50 मीटरची व्हॅल्यू तिथे ठेवून घेतली. त्याच्यानंतर प्लस 2 जशानं तसेच मल्टिप्लाय जशान तसाच विड्थ आहे 30 मीटर, 30 मीटर तिथे आपण लिहिले. त्याच्यानंतर 52 जार 100 आणि 32 जार 60 म्हणजे 100 प्लस 60 160 मीटर. हे 1 राऊंड अराउंड फेन्स वायर, द वायर हे 1 राऊंड अराउंडला वायर लागेल एवढा 160 मीटर. परंतु आपल्याला काय करायचं आहे, ट्रिपल फेन्स द वायर काढायचं आहे म्हणजे 3 वेळे त्या वायराने त्या रेक्टँग्युलर आकाराच्या प्लॉटला द्यायची आहे. तर एकावरून 1 राऊंडला 160 तर 3 राऊंडला किती म्हणजे 3ने मल्टिप्लाय करावं लागेल 160ला. उत्तर येते 480 मीटर. यानंतर 1 मीटर वायरची किंमत 60 रुपीज आहे. द कॉस्ट ऑफ 1 मीटर वायर इज इक्वल टू 60 रुपीज. म्हणून देअरफोर द कॉस्ट ऑफ 480 मीटर वायर म्हणजे 480 मीटर वायरला 60ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर उत्तर निघेल 28,800 रुपीज. म्हणून देअरफोरमध्ये आपल्याला लिहावं लागेल की द टोटल कॉस्ट ऑफ द वायर नीडेड फॉर द फेन्स इज इक्वल टू 28,800 रुपीज. धन्यवाद.